हॅलो, गुड मॉर्निंग्स. कसे आहात सगळे? तर असं चुटकी वाजून मी जरा कांदे कापून घेतलेले आहे आणि त्यानंतर मी इथे एक छानसा पदार्थ बनवत आहे. तर सकाळच्या या स्वयंपाकघरात आज थोडी खमसदार खुशबू आहे, कारण पोहे मी बनवते. पोहे बनवताना वाटतं, अरे वा, या वाफेत फक्त कांदा आणि हळद नाही, तर थोडंसं प्रेम, थोडा गोंधळ आणि थोडा हा शनिवार रविवारचा आळसही मिसळला आहे. पोहे संपले आणि पोहे बघा, मी जरा चुटकीमध्ये जादूबिदू करून जरा असे बनवलेले आहे आणि एकच नंबर पोहे झालेले आहे. चला तुम्ही पण या खायला. पोहे झाल्यानंतर मी माझं अर्धवट काम हातात घेतलं आहे आणि ते म्हणजे आहे हे ब्लाऊजचं. मी हे 2 दिवसापूर्वी असंच अर्धवट सोडलं होतं कटनच्या नादामध्ये आणि ते मी आज इथे पूर्ण केलेलं आहे. आणि हो, हे जे ब्लाऊज आहे त्याचे जे कटआउट्स आहे ते जर तुम्हाला पाहिजे असतील तर मला कमेंट करा आणि फॉलो करा. मी तुम्हाला त्याची लिंक पाठवून देईल. अतिशय सुंदर, इतकं परफेक्ट ब्लाऊज झाले, म्हणजे ज्यांना नॉर्मल शिलाई जरी येत असेल तरी पण ते लोक हे शिवू शकतात. फक्त कटआउट्स ठेवायचे आणि कट करून शिलाई मारून घ्यायची. आणि जर तुम्हाला कटआउट्स ठेवून कशी शिलाई करायची असं डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट नक्की करा. मग मी तो व्हिडिओ डिटेलमध्येही टाकेल, कारण मला तर खूप मजा आली ब्लाऊज बनवायला आणि मी परत एकदा बनवेल आणि ह्यावेळेस मी दुसऱ्या पॅटर्ननी बनवेल आणि तोही व्हिडिओ टाकेल. पण फुल व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करा, जेणेकरून मी तो व्हिडिओ टाकेल. आणि इथे हे जे साईडचे जे उरलेलं कापड होतं ते मी कट करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर परत एकदा मी सगळे जे पार्ट्स आहेत ते जॉईन केले. पार्ट्स कसे जॉईन करायची ते जर पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा. आणि बघा, हे माझं ब्लाऊज रेडी झालेलं आहे. आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. ओके, बाय. मिलते हैं कल. बाय बाय. गुड नाईट.